एक महत्त्वाची बातमी, मंत्री आदिती तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। मंत्री आदिती तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। तर 15 ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार आहेत। 26 जानेवारीला सुद्धा आदिती तटकरे यांच्याच हस्ते ध्वजारोहण झालेलं होतं। भरत गोगावले या ठिकाणी 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी उत्सुक होते, मात्र नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हे ध्वजारोहण करतील। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, रायगडमध्ये भरत गोगावले उत्सुक होते की तेच पालकमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जात होतं, मात्र शेवटी आदिती तटकरे याच त्या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहेत। बरोबर आहे निखिल, आपण जर पाहिलं तर पालकमंत्री वाद जो आहे तो नाशिक आणि रायगडचा पाहायला मिळतो। रायगडमध्ये पुन्हा एकदा आदिती तटकरे ह्याच ध्वजारोहण करणार असल्याची अधिकृत आता माहिती जी आहे ती पत्रक जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन हे ध्वजारोहण जे आहे ते करणार आहेत, परंतु रायगडचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला पाहायला मिळत नाहीये। भरत गोगावले जे मंत्री आहेत त्यांनी आधीच म्हटलं होतं की ह्यावेळी ध्वजारोहण मला करण्याची संधी मिळेल किंवा पालकमंत्री पद जे आहे ते मला मिळेल असं वारंवार ते म्हणतायत, परंतु शासनाकडून जी ध्वजारोहणाची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये रायगडसाठी आदिती तटकरे यांनाच हे ध्वजारोहण करता येणार आहे, त्यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रायगडचा तिढा जो आहे तो वाढण्याची शक्यता पाहायला मिळते। भाजपने नाशिकवर दावा केलेला आहे, गिरीश महाजन हे नाशिकचे ध्वजारोहण जो आहे जिल्हा लेवलचं ते करते। धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्तेच ध्वजारोहण केलं जाणार आहे। इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा काढला। मतचोरीचा आरोप करत इंडिया आघाडीने दिल्लीमध्ये जोरदार निदर्शनं केली। राहुल गांधी, प्रियंका गांधींसह खासदारांना ताब्यात घेण्यात आलं होतं। 30 खासदारांनाच निवडणूक आयोगाकडून भेटीची परवानगी देण्यात आली। विरोधी खासदारांचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावरचा मोर्चा संसद परिसरामध्ये अडवण्यात आला। नव्या संसद भवनापासून या मोर्चाला सुरुवात झाली, मात्र काही अंतर चालल्यानंतर संसदेच्या मकरद्वाराजवळ पोलिसांनी हा मोर्चा अडवला। विरोधी खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जाता येऊ नये यासाठी या ठिकाणी प्रचंड फौजफाटा लावण्यात आला होता। मात्र विरोधी खासदारांनी या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला। अनेक महिला आणि पुरुष खासदारांनी बॅरिकेड्सवर चढून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा दिल्या। सपा प्रमुख अखिलेश यादव तर बॅरिकेडवरून उडी मारून दुसऱ्या बाजूला पोहोचले। जिनके खिलाफ हमारी मांग है डिलीटेड बोर्ड, उन अधिकारियों के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। मैंने सबूत दिए हैं, ये इससे बड़ा सबूत और क्या होगा कि ये पुलिस के दम पर वोट रोकते हैं, पुलिस के दम पर वोट पड़वाते हैं। त्यानंतर अखिलेश यादव यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं। यावेळी विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे दुसऱ्या बाजूला खुर्चीवर बसले होते। विरोधी खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी गाडी बोलावून विरोधी खासदारांना एक एक करत गाडीमध्ये बसवलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रियंका गांधी, संजय राऊत, सागरिका घोष यांच्यासह
अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। क्या कहेंगे आप? हाँ, लगभग 30 के लगभग एमपीज की परमिशन थी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से। इनमें नंबर ज़्यादा होने का उनको डिटेन किया गया। उनको बताया गया कि 30 की परमिशन है, कोई भी 30 लोग आप में से आ सकते हैं, बट नंबर उनका काफ़ी ज़्यादा था, उसके कारण उनको डिटेन किया। मोर्चाच्या दरम्यान टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना पोलिसांच्या बसमध्ये चक्कर आली। राहुल गांधी यांनी त्यांना पाणी पाजलं। तसंच पश्चिम बंगालच्या आरामबागच्या खासदार मिताली बाग या देखील बेशुद्ध झाल्या। त्यांना रस्त्यावरच पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। राहुल गांधी देखील यावेळेला होते। बसमध्ये प्रियंका गांधींसह इतर महिला खासदारांनी टाळ्या वाजवून मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू ठेवली। आप चुनाव आयोग तक जाना चाहते थे, लेकिन आप लोगों को यही रोक दिया गया। क्या समझते हैं आप इस तरीके की चीजों को देखकर? या ठिकाणी हंगामा सुरू असताना दुसरीकडे भाजपकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली। एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है, क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। एक वैचारिक दिशाहीनता की और दुविधा की समूह कांग्रेस पार्टी और उसकी नेता राहुल गांधी बन चुके हैं। अराजकता धीरे धीरे अहंकार के साथ मिलते हुए देश में एक अस्थिरता पैदा करने की एक सोची समझी रणनीति ये है। यावेळी आंदोलन करणाऱ्या विरोधी खासदारांवर किरण रिजिजू यांनी निशाणा साधला। शेम 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 शेम। क्या कहेंगे मैम डिटेल करके पीएस हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी। तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे। अब वो खड़गे जी बोल रहे हैं कि सारा अपोजिशन मेंबर जो वीआईपी है, तो 150 लोग क्या इलेक्शन कमीशन का चेयरमैन कमिश्नर का रूम में 150 लोग घुसेंगे क्या? ये कैसे बातें करते हैं? बोलते कि सबको जाना है। संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आणलेल्या खासदारांना नंतर सोडून देण्यात आलं। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये राडा झाला। अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर 2 गट आपापसात भिडले। बैठकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आल्याचा आरोप करण्यात आला। अहिल्यानगरचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि नुकतेच पवारांच्या राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले बाबूशेठ टायरवाला यांच्यामध्ये इथे वाद झाला। उदय सामंत, दादा भुसे, राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोरच पदाधिकारी एकमेकांशी भिडले। या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे, तू काही या ठिकाणी थांबू नको, त्याला त्वरित बाहेर काढा। त्यामुळे इथे गोंधळ झाला, बाकी दुसरा कोणताही या ठिकाणी काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे? आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा आहे। कर्जत तालुक्यातला आहे, नगर मधला कर्जत तालुक्यातला आहे, त्याला ओळखतो आम्ही। तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कसं काय आला, त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे। कळलं ना तू असं हॅलो चला तर पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीमध्ये आल्याचा आरोप करण्यात आला। मात्र त्याने आधीच शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। अहिल्यानगरचा आढावा घेतल्यानंतर 2 गटांमध्ये या ठिकाणी वाद निर्माण झाला। या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे,